तर बघा आपण काय बघत होतो, 11 नंबरचा चॅप्टर स्कॉलरशिपच्या बघत होतो. अरे बघत होतो की नाही. त्याच्यातलं आपण समचलन व्यस्तचलन समजून घेतला होता है ना. या पार्टमध्ये आपण काय करणार आहोत, त्याचे आपण शायद नमुना प्रश्न पण घेतले होते है ना. आता काय करणार आहोत या पार्टमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 11.3 है ना. हे दोन्ही स्वाध्याय कसे सोडवायचे आहे तुम्हाला, आणि त्यानंतर मी तुम्हाला काय देईन, प्रश्न देईन. ते प्रश्न तुम्हाला सोडवून काढायचे आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो कसं सोडवायचं आहे, आणि अशा प्रकारचे सेम प्रकारचे प्रश्न तुम्हाला कुठं पाहायला मिळतील, अरे कुठं पाहायला मिळतील, एक्झाममध्ये पाहायला मिळतील. सेम, फक्त व्हॅल्यू चेंजेस राहतील बस. तर तुम्ही त्या प्रश्नाची प्रॅक्टिससुद्धा करू शकता, सारख्या टाईपच्या प्रश्नांची. ठीक आहे. आणि अभ्यास आता हे सुट्ट्या आहेत तर अभ्यास चालू ठेवा आपला. चालू ठेवाल? नाही ठेवा रे तुम्ही रे. माझ्यासोबत बोला त्या स्वाध्याय याच्याकडं नको पहा, कॅमेराकडं. चला पहिला बघा काय म्हणत आहे. पहिला प्रश्न, ए डायरेक्टली प्रपोर्शनल टू बी. त्याला काय वाचून आपण, हां त्याला मराठीमध्ये आपण समचलन म्हणतो है ना. तर ए समचलन बी, ए ची व्हॅल्यू दिलेली आहे फलानी, बी ची व्हॅल्यू दिलेली आहे फलानी. तर त्यांच्या स्थिरांक म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू किती. तर आपण शिकला होता की जेव्हा ए डायरेक्टली प्रपोर्शनल असेल बी ला, तर काय असते यांच्या ए बाय बी चा जो काय असते रेशो कॉन्स्टंट असते. यालाच आपण काय म्हटला होता, कॉन्स्टंट म्हटला होता. केला त्याला स्थिरांक असं म्हणू मराठी. तर ठीक आहे. ते ए ची व्हॅल्यू किती आहे 2.5, बी ची व्हॅल्यू किती आहे 5. मग अशा प्रकारच्या आला डिवाइड तुम्ही कसं सोडवायचं शिकवलं होतं तुम्हाला है ना. वर पॉईंट आहे, खालतं पॉईंट नाही आहे, तर वरचा पॉईंट आपण काय करू शकतो, गायब करू शकतो. हां काय झाला असता मग बघा, याला असता 5 1 5 5 म्हणजे काय याला असता 5 भागिले, अरे याला असता म्हणजेच कावे हा 0. अरे होय. देन सेकंड, 5 मीटर लांबीच्या तारेची किंमत किती आहे म्हणते 80 रुपये. तर 1 डेसिमीटर लांबीच्या तारेची किंमत किती. तर डायरेक्ट प्रपोर्शनवाला आहे, समचलनवाला आहे. पण बघा युनिट सारखे आहेत का, नाही. 1 डेसिमीटरमध्ये आहे, 1 मीटरमध्ये आहे. तर मग आपण मीटरवाल्याला डेसिमीटरमध्ये कन्वर्ट करून टाकू. तर 1 मीटर म्हणजे किती डेसिमीटर सांगा लवकर. मग नाही शिकल्या तुम्ही मिली देसी मिली सेंटी देसी शिकल्या ना मीटर. तर मीटरच्या बाजूलाच आहे काय, अरे डेसिमीटर आहे. हे बघा हे शिकल्या ना मिली सेंटी देसी, मग होता मीटर. तर इथून इथं जायचं आहे फक्त, म्हणजे कितीच्या मल्टिप्लाय करायला लागल 10चा. म्हणजे 1 मीटर म्हणजे 10 देसी. शिकला आपण ही गोष्ट. मग आपल्याजवळ 5 मीटर आहे, 5 मीटर. तर 5 मीटर म्हणजे 50 देसी मीटर, बरोबर आहे. तर बघा 50 डेसिमीटर तारेची किंमत आहे म्हणते 80 रुपये. म्हणजे मी म्हणू शकतो 80 रुपयाला किती रुपये, किती मीटर 50 डेसिमीटर. तर 1 डेसिमीटर, तर बघा डेसिमीटर एका बाजूला ठेवायच्या. तर 1 डेसिमीटर ची व्हॅल्यू कसं सोडवायचं आहे. मग याला क्रॉस मल्टिप्लाय करणं शिकवलो, अरे शिकवलो. हा याच्यासोबत मल्टिप्लाय होईल, हा म्हणजे क्वेश्चन मार्क इंटू 50 आणि 80 इंटू 1. आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे क्वेश्चन मार्कची. तर या बाजूला क्वेश्चन मार्क आला, 80च्या डिवाइडमध्ये कोण गेला 0 0. मग हा येते तुम्हाला भागाकार 5 1 आणि 5 6. अरे असा रे दादा, असाच करायला लागेल ना. 5 1 3 राहिले, पॉईंट आला 5 6 तोच तर काढलो ना. तर हे काय आहे रुपीज.
तर बघा असेल कुठेतरी. आता हा रुपीजमध्ये आला, अरे रुपीजमध्ये आहे, याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर 1 रुपया म्हणजे किती पैसे, 100 पैसे. तर 100नं काय करून देऊ याला आपण मल्टिप्लाय. तरी 1 शून्याने आणि 1 पॉईंट गायब झाला असता, 1 शून्य वाढला असता म्हणजे किती 160. बघा असेल उत्तरात. अरे आहे. चल मग तिसरा बघा. नाही आहे, दोन उत्तर आहेत, दोन्ही उत्तर आहेत बघा. 1.6 रुपये बी आहे आणि हा चुकलेला आहे. हाच उत्तर बरोबर आहे. पहिलं सेकंडवालाच उत्तर बरोबर आहे. हावाला उत्तर आहेच नाही ऑप्शनमध्ये. पैसे आहे का. हां देन एक मोटर ताशी, मागचे बरोबर लक्ष आहे. एक मोटर ताशी 40 किलोमीटर वेगाने सकाळी 5 वाजता एका ठिकाणाहून निघाली. त्यानंतर बरोबर 2 तासांनी दुसरी मोटर त्याच दिशेने त्याच ठिकाणाहून पहिलेच्या 1.5 वेगाने निघाली. पहिल्या बसच्या किती वेगाने, 1.5 वेगाने निघाली. तर त्या दोन्ही मोटारींची भेट किती वाजता होईल. समजून जायला का. बघा एक मोटर ताशी कितीने निघाली म्हणते 40. सपोज या मोटरचं नाव मी पकडतो ए. 40 किलोमीटर पर आवर म्हणजे एका घंट्यात किती चालली हे. आणि भाई हे किती वाजता निघाली, टाइम 5 वाजता. किती वाजता, 5 वाजता स्टार्ट झाली. हे काय झाली, 5 वाजता स्टार्ट झाली, निघाली. मग काय म्हणते त्याच नंतर 2 तासांनी. तर 2 तासात भाई हिनं अंतर किती कव्हर केलं नसल. इथं कन्सेप्ट येते रिलेटिव्ह स्पीडच्या. ठीक आहे, आपण ते स्पीड डिस्टन्स टाईमवाल्या चॅप्टरमध्ये बघणारच आहोत रिलेटिव्ह स्पीड काय असते. तर सांगा 2 तासात म्हणजे जेव्हा 2 तासानंतर, तर 2 तासानंतर दुसरी बस निघली म्हणजे किती वाजता, 7 वाजता. पण 7 वाजतापर्यंत ही वाली बस कुठपर्यंत पोहोचली होती, जवळजवळ 7 वाजता इथपर्यंत पोहोचली होती. म्हणजे हा टोटल 80 किलोमीटरच्या सफरीनं काय केला होता, कव्हर केला. आता याच्या तुलनेमध्ये, यावाल्या बसच्या तुलनेमध्ये ही बस ऑलरेडी कुठं आहे, इथं आहे, इथून समोर चाललेली आहे. म्हणजे हा एकच रोड पकडा रे. ठीक आहे, तर याच्या बीचमधला अंतर किती आहे, बरोबर आहे. आणि तरी पण ही समोर चालली आणि ही पण समोर येत आहे. आता त्याच ठिकाणाहून पहिलीच्या 1.5 पट वेगाने, 1.5 पट समजते. 1.5 पट म्हणजे 1 and 1/2. ठीक आहे, म्हणजे 3/2 पट करायच्या. 40च्या 3/2 पट. तर किती झाला असता, म्हणजे कितीच्या स्पीडनं निघाली बेटा, हे 60च्या स्पीडनं निघाली. ओके, तरी याच्यातला अंतर किती आहे, 80. तर पहिल्या तासात म्हणजे जसं आता 7 वाजता निघाली आहे, 8 वाजतापर्यंत हे 60 मध्ये येईल. अरे येईल. हे कुठं जाईल, हे कुठपर्यंत जाईल, हे अजून 1 तासानं समोर वाढल. अरे बरोबर. तर बघा पहिली बस इथं मी आता हा टेबल बनवून देतो. 8 वाजता इथं एच्या डिस्टन्स आणि इथं बीच्या डिस्टन्स. 8 वाजतापर्यंत एच्या डिस्टन्स किती होऊन जाईल, स्टार्टिंग पॉईंट पासून हा स्टार्टिंग पॉईंट पकडू आपण, किती होऊन जाईल, ये पहिल्यावाल्या बसचा हा बी होय 40 80 झाला होता. 80 ने अजून 40 वाढला असता तर, पण हा बरोबर 9 वाजता म्हणजे अजून 1 घंटा आपण वाढवला. किती होईल, हा होईल 100 बरोबर. 10 वाजता 10 वाजता हा किती आणि हा बाबू किती, बरोबर. मग 11 वाजता काय चिपकलेला आहे, 11 वाजता सांगा. हा होईल 200 आणि हा 60 न समोर वाढवा, होईल बरोबर 240.
तर किती वाजता भेटला हा? म्हणजे 11 वाजता दोन्ही बसेसचा डिस्टन्स किती होऊन जाईल? 200. बघा हा स्पीड डिस्टन्स टाइम कन्सेप्टनं खूप वेगळा आहे, म्हणजे खूप सिंपल फॉर्ममध्ये होईल, पण मी तुम्हाला हा नॉर्मल बेसिक कन्सेप्ट सांगितलं, कारण एक्झाममध्ये आपल्याला कधी कधी आठवत नाही, फॉर्म्युला आठवत नाही, रिलेटिव्ह स्पीडचा काय फॉर्म्युला आहे काय नाही आहे तो नाही आठवत आपल्याला. अरे कळलं? मग काय कराल? मी रिलेटिव्ह स्पीडवाल्या टॉपिकवर सेपरेटली व्हिडिओज बनवून देतो, स्पीड डिस्टन्स टाईमच्या, ॲव्हरेज स्पीड, रिलेटिव्ह स्पीड आणि अजून काय येईल त्याच्यामध्ये. ओके, ते दोन्ही टॉपिक मिळून आपण एक व्हिडिओ बनवून टाकून, ठीक आहे. तर जर रिलेटिव्ह स्पीडचा कन्सेप्ट नाही आठवला तर मग आपण या कन्व्हेन्शनल वेनं जाऊ शकतो. काय म्हटलेलं आहे की केव्हा ते एकमेकांना भेटतील केव्हा? ते ऑलरेडीच पहिले निघालेली आहे, हे मागे येऊन निघालेली आहे, बरोबर आहे. तर हे जेव्हा सारखा डिस्टन्स कव्हर करतील त्याच ठिकाणी यांची भेट होईल ना. जेव्हा दोघांचा डिस्टन्स का होऊन जाईल? सारखा, म्हणजे एक हळून धावत आहे सपोज आणि एक मागे येऊन जोरात धावत आहे, तर जेव्हा ते भेटतील तेव्हा त्याचा डिस्टन्स कसा व्हायला पाहिजे? सारखा व्हायला. अरे कळलं का? हां. तर या ठिकाणी बाबू हे भेटले, या ठिकाणी हे भेटले. किती वाजता भेटले? 11 वाजता भेटले. आपल्याला काय विचारलेलं आहे? तर त्या दोन्ही मोटारींची भेट किती वाजता होईल? किती वाजता होईल? सकाळी 11 वाजता. सकाळी का रात्री? पक्का? हां, सकाळी 5 वाजता निघली म्हणते ना. तर सकाळी 11 वाजता ह्या बसेस का होऊन जातील? भेटून जातील. हा झाला तुमचा आन्सर. आता रिलेटिव्ह स्पीडनं कसा होते बघा. रिलेटिव्ह स्पीड आपल्याला पहिले एस आर काढावी लागली असते, रिलेटिव्ह स्पीड काढायला लागली असते एस आर. आता रिलेटिव्ह स्पीड काय असते बघा. मी पहिले सांगून देतो, दोन्ही कन्सेप्ट सांगून देतो. सपोज एक बस आहे जे एस एच्या स्पीडनं या साईडला चालली आणि एक दुसरी बस आहे ते पण याच बाजूला चाललेली आहे, एस बी. हिचं नाव काढून आपण. आणि सपोज एस ए मोठी आहे एस बी पेक्षा, एस एची व्हॅल्यू कशी आहे? जास्त आहे एस बी. तर रिलेटिव्ह स्पीड म्हणजे एस आर का होऊन जाईल? तर एस ए मायनस एस बी. कळलं का? सपोज दोन ट्रेन आहेत बघा, लक्ष द्या, दोन ट्रेन आहेत. एक ट्रेन चालली 80च्या स्पीडनं आणि त्याच्या मागे येऊन दुसरी ट्रेन आली 100च्या स्पीडनं. पण ते तरी लवकर एकमेकाला कव्हर करतील का? नाही, कारण हेवी सामोरच चाललेली आहे आणि हेवी तिच्या बाजूने चाललेली. लवकर संपल का ती? कितीच्या फरक पडून राहिला? दोघांची 80 तर मॅच झाली. फरक कितीचा होता? 20चा. म्हणजे 20च्या स्पीडनं जेवढा सामोर वाढवलं पाहिजे होतं तेवढ्या स्पीडनं ते हळूहळू 20च्या यानं काय होत आहे? हळूहळू सामोर वाढत. तो 20 जे स्पीड आहे तिची जास्त असल्यामुळे हळूहळू ते काय होईल? सामोर वाढल्यासारखी वाढेल. पण लवकर जाईल का? नाही. म्हणजे खूप अंतरापर्यंत तो दोन्ही ट्रेन सोबत चालल्यासारख्या वाटतील. पण या ट्रेनला, या ज्या कमी ट्रेनमधला जे कमी स्पीडच्या ट्रेनवर जो बसलेला व्यक्ती आहे तो नोटीस करेल का नाही? ते ट्रेन हळूहळू का चाललेली आहे? सामोर चाललेली. म्हणजे त्याच्या खिडकीच्या समोरचा जो व्यक्ती राहील तो थोडासा अंतर गेल्यानंतर थोडासा सामोर जाताना त्याला दिसेल. पण विचार करा, अगर ह्या दोन्ही ट्रेन एकमेकाच्या विरुद्ध दिशेने असतील तर किती लवकर पास होतात एकमेकाला? एकदम झपकन. जसा इंजिन गेला थोड्या वेळानं डायरेक्ट का जाते? एंड होऊन जाते. कारण दोघांची स्पीड का होते इथं? प्लस म्हणजे झाल्यासारखी वाटते, होत नाही, झाल्यासारखी वाटते. जेवढ्या स्पीडनं तुम्ही इकडे चाललेले आहे तेवढ्या स्पीडनं तो बी ते इकडे येऊन राहिलेला, तर कमीच तर टाइम घेईल ना एकमेकाला पास करायसाठी. अरे कळलं? तर ही राहते रिलेटिव्ह स्पीडच्या कन्सेप्ट. जेव्हा दोन्ही ट्रेन एकाच बाजूला चालल्या तेव्हा कसा, आणि दोन्ही ट्रेन एकमेकाच्या अपोजिट बाजूला असतील तेव्हा कसं. समजलं? अरे कळलं का? तर इथं बघा दोन्ही बसा कोणत्या दिशेने चाललेल्या आहेत? एकाच दिशेने चाललेल्या आहेत. ओके, तर एस आर काय झाला असता सांगा? याची स्पीड किती? जे मोठी आहे तिच्यातून मायनस करायला लागेल आता आपल्याला. म्हणजे एस आर यावाल्या प्रश्नासाठी एस आर इज इक्वल टू एस बी मायनस
तर एस बी किती होती 60, एस ए किती होती, फरक कितीचा पडला. मग त्यानंतर डिस्टन्स किती होता दोघांबीच मधला, डिस्टन्स किती होता सुरुवातीला, म्हणजे जेव्हा सुरू झाली तेव्हा किती होता 80. किती किलोमीटर होता. तर मग बघा एस आर इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम हा फॉर्म्युला लावला आपण. रिलेटिव्ह स्पीड म्हणजे ज्या स्पीडनं फरक पडायला पाहिजे होता ते स्पीड किती आहे फक्त आणि फक्त 20, कारण बाकी तर स्पीड मॅच झालेली आहे 40-40. अरे झालेली आहे. हां डिस्टन्स किती होता 80 आणि हा टाइम. तर टाइम इकडे गेला हा इकडे आला, तर टाइम इज इक्वल टू 80/20 किती झाला. तर 7 मध्ये 4 घंटे प्लस करा तुम्ही. 7 + 4 किती वाजले 11 AM झाले. भेटला आन्सर की नाही भेटला. म्हणजे हे जे दुरी होती दोघांमधली 80 किलोमीटरची, ते दुरी पास होण्यासाठी जवळजवळ जरी त्याची 80ची 60ची स्पीड असेल, जर अगर बस थांबलेली राहिली असती इथं थांबलेली असती तर भाई किती लवकर झाला असता. एका घंट्यात 60 किलोमीटर, बाकीच्या 20 किलोमीटर असंच निपटून दिलं नसतं त्यानं. बरोबर आहे. पण तसं आहे का, ते बस थांबलेली आहे का. म्हणजे फरक जो पडत आहे त्या 20 किलोमीटर पायी पडत आहे, कारण ते 40नं समोर बी चाललेली आहे तेवाली बस ने, हे तिच्या मागं 60नं पाठलाग करत. तर फरक जो पडत होता 20चा पडत होता, म्हणून 20नं आपण भाग दिला त्या डिस्टन्सला, तर 4 आले. 4 त्या टाईममध्ये का करून टाकला प्लस, कारण 7 वाजता निघाली होती. हिला जवळजवळ तेवढी दुरी कव्हर करायला किती घंटे लागतील 4 घंटे. कळलं. असा आपण प्रश्न विचारू शकत होता की भाई त्या बसला किती तासामध्ये पकडेल, तर किती तासामध्ये पकडेल 4 तासात. किती वाजता पकडेल, तर मग तुम्हाला तो टाइम का करायला लागेल प्लस करावा. कळलं समजला हा. चला त्यानंतर काय बघा. एका विद्यार्थी वसतिगृहातील 20 विद्यार्थ्यांच्या 10 दिवसाचा खर्च, 20 विद्यार्थ्यांच्या 10 दिवसाचा खर्च किती आहे 5000. तर त्याच वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च. आता इथं तुम्हाला पहिले एका विद्यार्थ्याचा काढावा लागेल आणि एका दिवसाचा काढावा लागेल. ठीक आहे. एका दिवसाचा खर्च किती, त्यानंतर एका दिवसाच्या एका विद्यार्थ्याचा खर्च किती. तर 10 जर भाग दिला तर 500 रुपये आला 20 विद्यार्थ्यांचा खर्च एका दिवसाचा. अजून 20 भाग दिला तर आपला आला किती 00 कटला 25 रुपये एका विद्यार्थ्याचा खर्च एका दिवसाचा. ठीक आहे. तर विद्यार्थी किती आहेत तेवढ्याचा मल्टिप्लाय, आणि एका दिवसाचा खर्च किती होता 25 रुपये होता. तर बस 25च्या याला मल्टिप्लाय करून पहा येते का तर पाहून. 32 गुणिला 7 गुणिला 25 करा बरं. 7 दुने हातच्याला 1, 7 त्रिक 21 ने 1 गुणिला 25, 25चं 25 दुने 50 न 25 दुने 50 न हे 6 आहे का नाही आहे. चेक करून घ्या एक वेळा मागे आहे ना. बघा काय केलं होतं. हा समचलन व्यस्तचलनचाच आहे, दुसरा काही नाही. बघा काय म्हणते. सपोज आपल्याला म्हटलेलं आहे 10 दिवसाचा खर्च, आपल्याला म्हटलेलं आहे 20 विद्यार्थ्यांच्या 10 दिवसाचा 20 विद्यार्थ्यांच्या 10 दिवसाचा. तर तो आपण याला डिवाइडमध्ये लिहू शकतो असा, याला डायरेक्टली. हा पहिले शॉर्टकट सांगतो तुम्हाला. त्यानंतर 32 गुणिले 7 भागीला किती खर्च काढा म्हणते ना, तर या प्रकारे तुम्ही काढू शकता. येते का तर बघा बरं. 32 गुणिला 7 आणि इकडे 5000 झाले असते, आणि भागीलामध्ये कोण आले असते हां 0000 कटला. हो
आला असता किती 56 रुपीज. हे झाली शॉर्टकट तुमची. हे काय झाली ठीक आहे. शॉर्टकटमध्ये काय आहे, काय करायचं, विद्यार्थी जेवढे दिलेले आहेत तेवढे है ना आणि इंटू दिवस. आता हा असा सेम प्रश्न वर्क इज इक्वल टू मॅन इंटू दिवस येते आपला. तर त्यांनी काम केला असते ठीक आहे. तर ते म्हणतात कधी कधी अर्धा काम केल्यानंतर हे काय म्हणू शकतो ना आपण 1/2 काम केला किंवा 3/5 काम केला तर त्याच्या वर्क इथं लिहावं लागते. किंवा आपल्याला वेजेस म्हणून येते. वेजेस म्हणजे त्यांच्या खर्चा है ना. म्हणजे सपोज 5 माणसांनी 10 दिवस काम केले तर त्यांना एवढा खर्चा आला. तर मग 17 माणसांनी एवढे दिवस काम केले 10 दिवस काम केले तर त्यांचा खर्चा किती असा आपण प्रश्न येते. त्यांच्या खर्च आपण कुठं लिहायचा, इथं लिहायचा आणि इक्वल टू मध्ये M2 इंटू D2 भागीला W2. तर या सूत्रानुसार चालायचं. कळलं का. अरे कळलं का. कधी कधी त्यांचं काम येते या ठिकाणी. म्हणजे त्यानं सपोज म्हणते 5 माणसे 10 दिवसात 100 गड्डे खणतात तर 10 माणसे 15 दिवसात किती गड्डे खणतील. तर काम आला त्यांच्या. तर काम कुठं मांडाल, खाली. किंवा कधी कधी काय येते, पैसे येते की 5 माणसे 10 दिवसात एवढा खर्च करतात किंवा एवढा खर्च त्यांना द्यावा लागतो ठीक आहे. तर हा M इंटू D1 M1 इंटू D1 भागीला W1 इज इक्वल टू M2 D2 भागीला W2. त्याच्या सूत्रानुसार याची व्हॅल्यू तुम्हाला निघालेली आहे. अरे निघालेली आहे. हां, हा झाला शॉर्टकट. नाहीतर मग काय करायला लागलं असतं तुम्हाला, तर पहिले एका दिवसाच्या आणि एका विद्यार्थ्याच्या, एक दिवस व एक विद्यार्थीचा खर्च तुम्हाला काढावा लागला असता. कसा काढला असता तर बघा, जेव्हा अनेकांच्या दिलेला आहे आणि एकाच्या काळाच्या आहे तर बस का करायला लागते, डिवाइड. आणि एकाच्या दिलेला आहे अनेकांच्या काळाच्या आहे तर का करायला लागल, मल्टिप्लाय. ठीक आहे. तर इथं काय करायला लागल, डिवाइड करायला लागल. टोटल खर्च दिला होता आपल्याला किती, 5000ला कोण भाग देऊ आपण, 20 विद्यार्थी आणि 10. तर याची व्हॅल्यू किती आली होती बघा, 25 आली होती. हा झाला एका दिवसाच्या एका विद्यार्थ्याचा खर्च. मग आपल्याला काढायचा कसा आहे, तर 32 विद्यार्थ्यांच्या 7 दिवसाचा खर्च काढायचा आहे. तर त्याला बस कितीने मल्टिप्लाय करायला लागल, अरे करायला लागल. तर हा किती येऊन जाईल, 56,000 येऊन जाईल, 5600 येऊन जाईल. जमल काही नाही, बस सोपा राहते. बस हा लक्षात ठेवायला असा शॉर्टकट, डायरेक्ट पुट द व्हॅल्यू गेट द, हा लक्षात टाकून द्या. देन हां, एक मोटार ताशी 45 किलोमीटर वेग, ताशी 45 किलोमीटर वेगाने म्हणजे काय होते बेटा, एका तासात किती किलोमीटर वेगाने काही वेळामध्ये काही अंतर पार करते. त्या अंतराच्या 4/3 पट अंतर तेवढ्याच वेळात पार करण्यासाठी वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा लागेल. ओके, काय म्हणतील समजून घेऊया. 5व्या नंबरचा, हा 4थ्या नंबरचा होता. हां, एक मोटार ताशी 45 किलोमीटर काही अंतर पार करते. काही अंतर मला माहित आहे का किती करते, तर मग स्पीडचा फॉर्म्युला, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन. तर आपल्याला डिस्टन्स म्हटलेला आहे काही वेळामध्ये, तर आपण टाईमला घेऊन घेऊ काय, एक्स. टाइम का घेऊन घेऊ आपण, एक्स, की एक्स घंट्यामध्ये. आता मला माहित आहे का किती जाते बाबा, नाही. तर मी टाइम पकडलो एक्स, स्पीड किती आहे 45 आहे, टाइमला पकडला एक्स. तर डिस्टन्स किती झाला असता, डिस्टन्स झाला असता 45x किलो झाला असता. ओके, त्या अंतराच्या 4/3 पट, 4/3 पट अंतराच्या 4/3 म्हणजे हा डिस्टन्स जो आहे, नवीन डिस्टन्स dn, नवीन डिस्टन्स 45x च्या किती मग 4/3 पट. 4/3 म्हणजे 3 1 3 आणि 3 5 बरं, 15 4 60x. हा झाला नवीन डिस्टन्स dn. एवढा अंतर तेवढ्याच वेळात, टाइम किती, टाइम किती यावेळेस, टाइम किती आहे तेवढाच वेळात म्हणजे किती, x आवर, x पार करण्यासाठी मोटारीचा वेग
तासी किती किलोमीटरनं वाढवावा. तर भाई बघा, स्पीड इज इक्वल टू नवीनवाला डिस्टन्स भागीला नवीनवाला डिस्टन्स किती आहे 60x आणि टाइम किती होता आपल्याजवळ. नवीनवाली स्पीड किती आली SN किती आली 60 किलोमीटर पर. तर तासी कितीनं वाढवावा लागेल. वाढवावा पहिले किती होता 45 वरून किती करावं लागला आपल्याला 60. म्हणजे कितीनं वाढवला आपण. कितीनं वाढली स्पीड 15 किलोमीटर पर आवर ने काय करावं लागेल प्लस करावा. बघा असेल इथं डायरेक्ट 60 बी उत्तर आहे आणि आपण डायरेक्ट इकडं 60 निघला का धड के जिसे पहिल्याच्या किंवा पाचव्याच्या घरी येऊन मग तो का करते बे साल्या चुकवलास तू न माया. बरोबर आहे म्हणते का नाही म्हणते. मग हा उत्तर आला जरूर होता पण आपल्याला विचारला काय आहे किती किलोमीटरने वाढवावा. किती किलोमीटर करावा लागेल आहे का किंवा कितीच्या स्पीडने जावं लागेल आहे का. अरे कळलं की नाही कळलं. आणि म्हणून एकमेकाच्या उत्तरावर भरोसा करायचा. स्वतः नीट प्रश्न वाचा आणि बरोबर उत्तर टिक करा. समजलं. आणि सरळ बसा मागचे दोघं जण. गालावर हात ठेवायचा नाही. सरळ बस बे बारसकर. देन हे बघा अशा टाईपचा आला. आता अशा टाईपचा आला बघा. 6वा प्रश्न बघा. आहे 6वा प्रश्न बघा. दिसते तसाच की नाही दिसत. सेम त्या टाईपचा दिसत आहे. मी ज्या प्रकारे सांगितलो काय म्हणते M1 इंटू D1 भागीला W1 इज इक्वल टू M2 इंटू D. सांगितलं होतं एक तर वेजेस दिलेले राहतील नाहीतर त्याच्या काहीतरी काम दिलेला. बघा आता 20 कामगार म्हणते 20 कामगार ओके 6 तास काम करतात म्हणते ओके 6 तास काम करतात भागीला किती वस्तू बनवतात म्हणते. हा त्याच्या वर्क किंवा वेजेस. वर्क RW म्हणजे काय त्या केस कुठं पडून राहिले का नालायक. हा W म्हणजे काय वर्क किंवा वेजेस. वर्क किंवा तर वर्क दिलेला आहे 35 वस्तू बनवते म्हणते किंवा गड्डे करतील किंवा खड्डे पाडतील झाडं लावतील असं पण राहू शकते काय पण राहू शकते. तेवढ्याच वस्तू आता इथं काम कसं आहे तेवढ्याच वस्तू तयार करण्यासाठी 15 कामगारांना रोज किती तास काम करावे लागेल. म्हणजे 6 तास. हा 6 तास हा आपल्याला डीच्या ठिकाणी टाइम दिलेला होता टाइम. ठीक आहे. आता लक्ष द्या तेवढाच वर्क म्हणलं तर काही टेन्शनच नाही. डायरेक्ट आपण असं पण लावू शकतो M1 आणि M2 T2 असं पण लावू शकतो. व्यस्त चलनवाला आहे ना हा. वर्क इज इक्वल टू M1 इंटू त्यांच्या प्रोडक्ट काय राहते कॉन्स्टंट राहते. शिकला होता आपण. हां समचलन व्यस्त चलनपैकी व्यस्त चलनचा प्रॉब्लेम आहे हा. वन वे लक्ष दे रे. तर आता जर इथं 35 सारखा दिलेला नसता तरी पण आपण या मेथडने इझिली काढला असता. आता हा 35 सारखा दिलेला नाही तर का होऊन जाईल कटून जाईल. असा लावा डायरेक्टली नाही तर मग असा लावा तरी बी कटणारच आहे. डायरेक्टली व्हॅल्यू भेटल. अरे भेटल की नाही भेटल. तर जर नसता तरी पण आपण या मेथडनं सॉल्व केला असतं. त्यानं म्हणलं नसतं 70 वस्तू बनवासाठी किंवा 105 वस्तू बनवण्यासाठी किती टाइम लागल तरी पण आपण काढला असता. तर इकडे काय आला या प्रकारे. मग कितीनं कटते 5 त्रिक 5 3 दुने 4 दुने किती तास काम करावं लागेल म्हणते. किती तास जास्त म्हटलेलं आहे बघा. किती तास जास्त काम करावे. तर ओरिजिनल पहिले किती तास काम करावं लागत होता. पहिले T1 किती होता आपल्याजवळ 6 तास 6 आवर. T2 किती आला दादा तर कितीनं वाढला प्लस 2 न वाढला. चल नेक्स्ट 7वा प्रश्न. ताशी 45 किलोमीटर वेगाने जाणारी एक मोटरसायकल एक पूल किती सेकंदात तर त्या पुलाची लांबी किती. आता सर स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन
एक तर डिस्टन्स किलोमीटरमध्ये पाहिजे तेव्हा टाइम कशामध्ये पाहिजे, किंवा डिस्टन्स मीटरमध्ये पाहिजे तेव्हा टाइम कशामध्ये पाहिजे. एक तर स्पीड मी किलोमीटर पर अवरमध्ये लिहू शकतो, नाहीतर मीटर पर, बरोबर आहे की नाही. पण इथं काय सांगितलेलं आहे, तासी 45 किलोमीटर म्हणजे एका तासात एवढी जाते म्हणते. आणि आपल्याला विचारलेलं काय 20 सेकंदात. ते एक तर फॉर्म्युला लावून काढा, नाही तर समचलन व्यस्त चलनच्या सूत्र लावून सनी काढा, है ना. काय म्हटलेलं आहे बघा, एका तासात म्हणजे किती सेकंद, एका तासात किती सेकंद राहतील, इकडे लक्ष द्या रे. 1 अवरमध्ये किती डिस्टन्स कव्हर करते, 45 किलो. 1 अवरमध्ये 3600 सेकंद म्हणू शकतो मी. तर 3600 सेकंदात 45,000 मीटर. याला बी चेंज केलं आणि याला अवरला कशामध्ये चेंज केलं, कारण मला मीटरमध्ये आन्सर पाहिजे ना. आता म्हणते 20 सेकंदात किती, तर काय करीन, क्रॉस मल्टिप्लाय करीन. अरे क्रॉस मल्टिप्लाय करीन. हां तर करा क्रॉस मल्टिप्लाय. काय झाला असता, 3600 गुणिला 20 गुणिला, बरोबर. तर क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू 20 गुणिला 45, 1 2 3 भागीला टिक 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 टिक. मग कितीने कटते, 9 चौ 9 5, ओके. 4 1 4, 4 पंचे 5 5, किती मीटर आला, 250. समजलं. तर या प्रकारे तुम्हाला समचलन व्यस्त चलनचा वापर करायचा आहे, किंवा जे स्पीडचा कन्सेप्ट आहे किंवा वर्कचा कन्सेप्ट आहे, तो वर्कचा कन्सेप्ट तुम्हाला इथं लावायचा आहे. ठीक आहे. अजून वर्क आणि टाईम वरचा आपण एक सेपरेट बनवून टाकू. ठीक आहे. वर्क आणि टाईम आहे का आपल्याला सेपरेट टॉपिक, तो बघून घेऊ. चल आता नेक्स्ट एक्सरसाइज बघू. चला. तर बघा आता एक्सरसाइज स्वाध्याय क्रमांक काय आहे, 11.4. ठीक आहे. पहिला काय म्हणता, एका मोटारीचा ताशी वेग 50 किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यासाठी किती तास लागतात, म्हणजे 6 तास लागतात. तर त्याच वाहनाने त्याच गावाला, म्हणजे डिस्टन्स बी काय आहे सेम, वाहन बी काय आहे म्हणजे स्पीड बी काय आहे, 4 तासात पोहोचण्यासाठी वाहनाचा वेग किती असावा लागेल. ओके. तर आता तुम्ही समचलन व्यस्त चलनचे लावा, नाही तर सीधा कन्सेप्ट लावा. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स भागीला, अरे लावाल का. हां तर स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणते. तर स्पीड कॉन्स्टंट असेल तर स्पीडचा जो रेशो आहे हा रेशो बी कसा राहील, हा रेशो पण कसा राहील, कॉन्स्टंट राहील. तर मी म्हणू शकतो D1 भागीला T1 इज इक्वल टू D2 भागीला. आपल्याला वेग काढायचा आहे वाटते ना. अरे 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 डिस्टन्स कॉन्स्टंट आहे इथं. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन, हा टाइम इकडे गेला तर स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू, आणि हा काय आहे म्हणते आपल्याकडे कॉन्स्टंट. काय आहे, तर मग मी म्हणतो S1 इंटू T1 S2 इंटू, या प्रकारे मांडणी केला असता आपण. चल मग सरळ बस म्हणलो वारसकर, ऐकाल नाही. झेंडू बाम झोपायला येते सिधी. हां स्पीड किती आहे म्हणते पहिल्या वेळेस 50. टाइम किती लागते म्हणते 6 तास. दुसऱ्या वेळेस स्पीड काढायची आहे आपल्याला S2 आणि टाइम किती दिलेला आहे, बस आहे सिंपल. अरे आहे का. तो S2 निघला असता किती न कटते बघा, 25 त्रिक 25 त्रिक किती आली असती S2,
ओके, मग काय म्हटलेलं आहे, वेग किती असावा, तर किती असावा, ताशी किती असावा, 75 किलोमीटर पर. नेक्स्ट, दिलेल्या सारणीतील एक्स आणि वायच्या किमतीवरून त्यांच्या चलनाचा प्रकार ओळखा. सर्वप्रथम प्रकार ओळखायचा आपल्याला. हां, मग आपण शिकला होता की रेशो कॉन्स्टंट राहते कशामध्ये, समचलनामध्ये, आणि व्यस्त चलनाच्या वेळी काय राहते, तर त्यांचा गुणाकार कॉन्स्टंट शिकला होता. तर मग चेक करा बरं, या प्रकारे दिलेला आहे तुम्हाला. 6 16 ये 32 15 बी 18 48. ओके, तर बघा चेक करा, त्यांच्या भागाकार रेशो काढून पहा त्यांच्या. आता आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू सुद्धा काढायच्या आहेत. तर पहिले भागाकार चेक करा, त्यांचा रेशो चेक करा एक्स आणि वायच्या. 6 16 म्हणते कितीनं कट्टे, 2 त्रिक 2 आठी 3 बाय 8 आला, हा 18 आणि हा 6 न कट्टे बघा, साईन त्रिक साईन 8 काय आला, म्हणजे काय कॉन्स्टंट आहे यांचा, रेशो कॉन्स्टंट आहे. म्हणजे कोणता चलन, समचलन की व्यस्त चलन, समचलन. तर एक्स आणि वाय म्हणजे एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, म्हणजेच एक्स बायचा रेशो काय राहील, कॉन्स्टंट राहील. म्हणजेच x1 भागिला इज इक्वल टू x2 भागिला, बरोबर. तर बघा पहिले x1 y1 घेतो 6 आणि यांना पकडलो x1 y1. आता x2 म्हणजे ये पकडला आपण आणि y2 काय पकडला 32. ठीक आहे, तर तुम्ही याला आडव्यात पण काढू शकता. आता येची किंमत काढायची आहे. हा बी हा जो आहे 32 जो आहे ये सोबत कशामध्ये आहे, डिवाइडमध्ये आहे. अरे डिवाइडमध्ये आहे, मी याला वरतच लिहितो. ठीक आहे, x1 y1 इज इक्वल टू x2. x1 दिलेली आहे 6 आणि हा दिलेला आहे 16 आणि हा आपल्याला विचारलेला आहे ए आणि हा विचारलेला आहे. तर एच्या डिवाइडमध्ये 32 आहे, इकडे जाईल तर अरे इंटू एल, तर घे ना बेटा इंटू झाला, भेटली याची व्हॅल्यू, साइन दुने भेटली याची व्हॅल्यू. सिमिलरली x1 y1 इज इक्वल टू x2 6 16 आणि पुन्हा x2 कोणाला पकडू आता मी 15 आणि y2 कोणाला पकडू बी. y2च्या ठिकाणी काय ठेवलो, अरे ठीक आहे. तर काय आपला बी ची व्हॅल्यू काढायची आहे. हा इकडे डिवाइड मध्ये इकडे गेला असता तर अरे इंटू झाला असता आणि इकडे काय 15. हा फ्रॅक्शन या साईडला इंटू मध्ये आहे, त्या साईडला जाईल तर डिवाइड मध्ये होईल, म्हणजे उलटा होईल सरळ सरळ. तर बी इज इक्वल टू 15 इंटू 16 भागिले 6, 16 भागिले 3 पाची 3 दुने बे, अरे बरोबर 8 पंचे किती आला, कळलं का कसा काढायचा, सिंपल आहे कन्सेप्ट. त्यानंतर बघा ऑलरेडी सांगितलेलं आहे की एक्स आणि वाय कशामध्ये आहेत, तिसऱ्या प्रश्नामध्ये व्यस्त चलन. तर व्यस्त चलन कसं राहते, एक्स इनवर्सली प्रपोर्शनल टू, मग हा काय आला असता एक्स इंटू वाय इज इक्वल टू, म्हणजे x1 इंटू y1 x2 इंटू, या प्रकारे याला असता. तर बघा जेव्हा x ची व्हॅल्यू दिलेली आहे म्हणते किती 24, तेव्हा y किती होता म्हणते, तेव्हा जेव्हा 1-1च्या कंडिशन मध्ये आला आणि नंतर विचारलेला आहे x इज इक्वल टू 12 तर y इज इक्वल टू, तर काढू नाही शकत का रे, अरे काढू नाही शकत का, इंटू मध्ये आहे या साईडला आला असता तर डिवाइड आला असता, 12 दुने साइन दुने भेटला. खूप सोपा आहे बेटा, एकदा कन्सेप्ट दिमागात टाका, सब एक नंबर काम. बघा 14 नंबरचा प्रश्न, 9 किलोग्रॅम हापूस आंब्यांची किंमत किती आहे म्हणते 1440, तर 2.5 किलोग्रॅम हापूस आंब्यांची किंमत किती. डायरेक्ट प्रॉब्लेम आहे, डायरेक्ट व्हेरिएशनचा मांडू शकता.
या प्रकारे मांडणी केल्या असत्या. 9 kg इज इक्वल टू किती आहे 1400. तर 2.5 इज इक्वल टू, याला सोडवू नाही शकत का तुम्ही? याला सोडवू शकता का? बस. 5वा, प्रत्येक बाटलीत 80 ml एवढे औषध भरले असता सर्व औषध 125 बाटल्यांमध्ये भरले गेले. जर सर्व औषध 200 बाटल्यांमध्ये किमान समान भरले गेले तर बाटलीत औषध मिली किती भरावे लागेल? किती मिली औषध भरावे लागेल? ओके. 80 मिली एवढे औषध एका बाटलीत भरला तर सर्व औषध ते टोटल बाटल्या किती लागल्या म्हणते? ओके. तर आपल्याला बघा बाटल्यांची संख्या आणि एका बाटलीची किंमत दिलेली आहे. अरे ठीक आहे. तर टोटल काय झाला असता? टोटल जेवढा व्हॉल्यूम आहे म्हणजे किती दवाई आहे टोटल तो काढायचा असता तर काय केला असता? पण याच्याने याचा गुणाकार केला असता. ते व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे म्हणते कारण तेवढाच आपल्याला दुसऱ्या बॉटलीमध्ये भरायचा आहे म्हणते. म्हणजे जो व्हॉल्यूम आहे व्हॉल्यूम म्हणजे जेवढी क्वांटिटी आपल्याला भरायची आहे त्या बॉटलमध्ये तो पहिल्या बी केसमध्ये तेवढीच आहे आणि दुसऱ्या बी केसमध्ये. मग त्या क्वांटिटी आली कशी? तर टोटल क्वांटिटी इज इक्वल टू एका बॉटलमध्ये किती आहे? 1 बॉटल इंटू टोटल बॉटला नंबर ऑफ बॉटल. तर या दोघांचा गुणाकार म्हणजे टोटल क्वांटिटी आली आपल्याजवळ. तर हे क्वांटिटी तर कॉन्स्टंट आहे म्हणते ना. तर मी म्हणतो बॉटलची कॅपॅसिटी म्हणजे बी कॅपॅसिटी ऑफ बॉटल, कॅपॅसिटी याला म्हणू आपण कॅपॅसिटी. ठीक आहे. तर कॅपॅसिटी इंटू नंबर ऑफ बॉटल हा सी कॅपॅसिटी इंटू नंबर ऑफ बॉटल इक्वल राहील यांचा गुणाकार. हे गोष्ट कळली का? काय केलं तुम्ही ना? सी कोठून आणलो आणि एन कोठून आणलो? सी म्हणजे कॅपॅसिटी, एका बॉटलची कॅपॅसिटी. एन म्हणजे नंबर ऑफ बाटल्या. बरोबर आहे. त्यांचा गुणाकार केलं तर कॅपॅसिटी आली असती म्हणजे व्हॉल्यूम आला असता. टोटल क्वांटिटी किती आहे आपल्याजवळ तो भरावचा. नेक्स्ट टाइम त्यांना काय केलं म्हणते की आता पहिले एका बाटलामध्ये किती भरत होता आता किती भरावा लागेल म्हणते. अगर सर्व औषध जर मला किती बाटलामध्ये टाकायचे आहे ना तर प्रत्येक बाटलीत किती मावेल म्हणजे C2 आपल्याला काढायची काढू शकता याच्यावरून. बघा पहिल्या वेळेस एका बाटलीची कॅपॅसिटी किती होती? 80. नंबर ऑफ बाटल्या किती होत्या? दुसऱ्या वेळेस मला काढायची आहे दुसऱ्या बाटल्यांची कॅपॅसिटी. नंबर ऑफ बाटल्या किती आहेत? सिंपल आहे काढू शकता. इकडे इंटू मध्ये इकडे आला असता तर काटा. आता 0 0 5 24 5 24 5 दुने 10 आणि 5 5 4 दुने 25 5 25 दुने किती आला असता? 50 ml ची एक बाटली राहिली असते आहे. देन कोणत्या नंबरचा प्रश्न होता हा? 6वा. हरीने रोज 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम केले. रामने रोज 4 तास याप्रमाणे 12 दिवस काम केले. दोघांना मिळून 880 रोजी मिळाली तर रामला किती मजुरी? आता आपल्याला रामची कॅपॅसिटी माहित आहे का? कॅपॅसिटी माहित आहे का की राम एक सपोज गड्डे खदाचा काम असेल तर राम आणि दुसरा कोण आहे? हरी. यांची कॅपॅसिटी माहित आहे का की एका तासात कोण किती करते म्हणून? मग ते कॅपॅसिटी पहिले आपल्याला काढावी आणि त्यांच्या कॅपॅसिटीनुसारच त्यांचा जो हा वेजेस आहे खर्च आहे मजुरी आहे तो मजुरी काय होईल? डिवाइड होईल. सपोज बघा आता सपोज मी असेन आणि एक माझा मित्र असेल. मी एका दिवशी सपोज 10 गड्डे खणतो. माझा मित्र एका दिवशी 5 गड्डे खणते. आम्ही दोघांनी 2-2 दिवस काम केला तर त्याचे 2 दिवसात गड्डे किती झाले? माझे किती झाले? 20 गड्डे मी ना खणलो बाबा. आणि सपोज मालकांना आम्हाला हे 20 न त्याचे किती 10 30 टोटल 30 गड्ड्याचे सपोज 300 रुपये दिले तर भाई आम्ही अर्धे अर्धे करून का? त्याला 150 मी 150 घेईन का? काहून? काम कोणी जास्त केलं? त्याची तब्येत बरोबर नव्हती त्याने 5 गड्डे खणलं एका दिवशी. मी किती खणलं? तर म्हणजे काम जो पैसे जे दिले ते कोणानुसार वाटप झाले? कॅपॅसिटी नुसार. माझ्या क्षमते
नुसार. तर पहिले त्याच्या क्षमतेचा रेशो काढावा लागल की नाही काढावा लागल. कसा काढू मग तर बघा कसा काढायचा. हरीसाठी आपण पकडला एच. हा सपोज त्याची काय आहे कॅपॅसिटी इंटू किती 5 आणि इंटू किती दिवस काम केलं म्हणते 8. रामने रोज याप्रमाणे काम करून 12 दिवस काम केले. तोच काम केला की तोच काम केला असतील. ठीक आहे. मग रामने रोज किती तास 4 तास आणि किती दिवस 12. हा मांडला आपण इक्वल मध्ये दोघांचा काम इक्वल घेतला तर त्याची कॅपॅसिटीचा रेशो आपल्याला भेटून जाईल. तर 8 आपणचे ते जाऊ द्या 40 नको करा. तर एच भागीला आर तर 4 × 12 भागिले 5 × बरोबर. तर काटा आता 4 दुने 4 त्रिक बे दुने 3 दुने आणि हा 5. म्हणजे बघा आता इथून रेशो भेटला तुम्हाला. हरी 6 गड्डे खंदत असेल तर राम किती गड्डे खंदते म्हणते बरोबर. तर आता लक्ष द्या. आता या दोघांनी मिळून सपोज आता हा आपला रेशो आहे. हा ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे का. ॲक्च्युअल व्हॅल्यू त्याची ॲक्च्युअल कॅपॅसिटी काढायसाठी आपण त्याला कशाचा मल्टिप्लाय केला होता एक्स. तर हा झाला असता 6x ना हा काय झाला असता. हे शिकला होता आपण रेशोला ॲक्च्युअल व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करणार. ओके. तर 6x आणि 5x मिळून टोटल किती रुपये दिले भाऊनं किती रुपये दिले. हा इक्वेट करून टाकायचा त्याच्या केला. तर हे किती झाले 11x ची किंमत 800. तर x = 11 × 8 = 88. x ची किंमत किती झाली. x कुठं घेतला होता आपण इथं घेतला होता. हां तर मग त्याला किती रुपये भेटले असतील. हे बघा हे त्याच्या कॅपॅसिटीच्या रेशोनुसारच त्याला पैशाचा रेशो मिळेल. म्हणजे त्याच्या कॅपॅसिटीच्या रेशोनं पैशाचा रेशो कसा राहील सारखा राहील. हां सांगा मग आता x ची व्हॅल्यू भेटली तर 8 × 6 साइन 8 480 रुपये कोणाला भेटतील हरीला भेटतील. आणि 8 पंचे 400 रुपये कोणाला भेटतील रामला मिळतील. आपल्याला काय विचारलेलं आहे तर रामला किती मजुरी मिळाली. किती मजुरी मिळाली असेल रामला 400. अरे कळलं. कारण जसं मी म्हटलं होतं मी 20 गड्डे खणले त्याने 10 गड्डे खणले होते. तर 300 पैकी 200 रुपये मला भेटायला पाहिजे आणि 100 रुपये. तर त्याचा रेशो किती झाला असता 200 भागीला 100 2:1 चा रेशो आला. आणि माझ्या कॅपॅसिटीचा रेशो बी तर 2:1 होता. म्हणजे मी 20 एका दिवशी 10 गड्डे खणत होतो तर तो किती खणत होता 5. तर 5 × 1 = 5 5 दुने सारखाच रेशो होता की नाही होता. म्हणजे कॅपॅसिटीचा रेशो आणि वाटलेल्या पैशाचा रेशो हा कसा राहील सारखा राहील. हे दिमागामध्ये फिट करा. झालं. त्यानंतर जो रेशो त्यांच्या कॅपॅसिटीचा आला तोच रेशो आपण पैशाचा घेतला आणि व्हॅल्यू काढला. कसा याला x न मल्टिप्लाय केला तर हा 6x न 5x ॲक्च्युअल व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट झाला. दोघांची बेरीज केला असता तर टोटल काम एवढा झाला असता 11x. तर 11x चे किती रुपये 880 रुपये. तर x म्हणजे x चा आपला हा जो मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे तो भेटला असता. तर 6x चे किती आणि 5x चे या प्रकारे काढला असता. चल नेक्स्ट बघा किती क्वेश्चन बाकी आहेत. हां हरीवाला झाला. चल मग काय म्हणते बघा ह्या चारही संख्या प्रमाणात आहेत म्हणते पी क्यू आर एस. तर प्रमाणात आहेत तर आपण त्यांना डायरेक्ट मांडू शकतो की नाही. अरे मांडू शकतो. पी क्यू आर एस असं आहे म्हणते 7व्या नंबरचा प्रश्न. तर मी म्हटलं P/Q R/. तर बघा असा कुठेतरी असेल नाही आहे. तर मग यांच्या इंटू करून टाका P × S Q × PSQR आहे. हां 2 पर्याय निवडा म्हणते 2 पर्याय. तर मग कोणता येईल बघा
हा बी येऊ शकते बघा. यालाच थोडासा चेंज करतो. या आरला इकडं आणलो असतो तर डिवाइडमध्ये, ना हा क्यूला इकडे घेऊन गेलो असतो तर वरत गेला असता मल्टिप्लायमध्ये. म्हणजे यालाच मी पी आर बाय क्यू लिहू शकतो. हां, देन पहिला आणि 8वा प्रश्न. वर्तुळाचे क्षेत्रफळ ए आहे, त्रिज्या आर आहे, तर ए आणि आर यांच्यामधील संबंध चलनाने चिन्ह वापरून लिहा. चलनाचे चित्र वापरून लिहा. ओके, मला सांगा, सपोज इकडे लक्ष द्या. सपोज हे रेडियस आहे 7 आणि दुसरा एक काय आहे, रेडियस 14. लक्ष द्या सगळेजण. सपोज याच्या एरियाचा फॉर्म्युला काय आहे, तर पाय आर स्क्वेअर म्हणजे 22/7 आणि आर म्हणजे किती, 7 गुणिले 7 7 कटला, 7 दुने हातच्याला 1, 7 दुने 14 आणि 1. याचा एरिया किती मीटर स्क्वेअर आला असता. सपोज हा मीटरमध्ये असेल तर. आता रेडियस का केलो मी ना बेटा, डबल. तर एरिया सोबत काय झाला बघा बरं. एरियाचा फॉर्म्युला पाय आरचा स्क्वेअर. हां, पायची व्हॅल्यू 22 भागिला आर किती आहे, 14 गुणिले 7 दुने, मग 14 28 हातच्याले 2, 14 दुने 28 न 2 30 आणि गुणिला 2 म्हणजे किती, 616. वाढला, अरे वाढला. म्हणजे जेव्हा रेडियस वाढली त्यावेळेस एरिया सुद्धा काय झाला, अरे वाढला. म्हणजे कोणता चलन, समचलन का विषमचलन, व्यस्त चलन का समचलन, हा समचलन येईल ना. व्यस्त चलनवाला कोण हो, ओके चौधरी साहेब, खातिरदारी होईल थोड्या वेळात. अबे गद्यायनो, आपण समचलनामध्ये नाही शिकला. सपोज ये डायरेक्टली प्रपोर्शनल आहे बी च्या, तर मी सांगितलं ना, ये वाढल तर बी बी, ये कमी होईल तर बी बी, आणि ये इन्व्हर्सली प्रपोर्शनल असेल बी च्या. इन्व्हर्सली म्हणजे असा असेल, ये इन्व्हर्सली प्रपोर्शनल बी, तर ये वाढल बेटा तर बी का होईल, याला व्यस्त चलन म्हणला होता आपण. हां, चौधरी येतो बेटा, येऊ ना चौधरी. ए चौधरी बघा इकडे लक्ष द्या. तर ये जो आहे हा कोणत्या चलनामध्ये आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल राहील कोणाला, आरला. अरे राहील. हां, आर स्क्वेअर सिंग काही घेणे नाही, आर मधील संबंध आपल्याला पाहायचा आहे. एका नळाने 5000 लिटर धारकतेचा हौद, धारकता म्हणजे व्हॉल्यूम, कॅपॅसिटी, हौद म्हणजे एक आपण म्हणू शकतो, काय म्हणू शकतो त्याला, पूल, टाका. हां, 8 तासात भरतो. उज्ज्वलाने दुर्लक्ष केल्यामुळे नळ 9 तास 36 मिनिटं सुरू राहिला तर पाणी किती वाया गेला. तर 8 तासामध्ये किती लिटर म्हणते, 8 तासात 8 अवरमध्ये किती लिटर, 5000 लिटर. तर 9 तास 9 अवर 36 मिनिटात किती, पहिले तो काढून टाकून आपण, किंवा एका तासात किती तो काढून टाकून. एका तासाची व्हॅल्यू काढू शकतो ना. हां, तर एका तासाची काढा, किती झाला असता ते जाऊ द्या. एका तासात घंटे मिनिट किती राहतात, तर 8 गुणिले किती केलं असतो मी ना, एवढ्या मिनिटात 50 लिटर. तर भाई एका मिनिटात किती, तर एका मिनिटात काढायचं आहे तर या 50 लिटरले काय करावं लागेल, भागाकार करावं लागेल. भागला आपण. हां, भागता येते का तुम्हाला, कटला. हां, 0 0 4 न कटते बघा, 4 न काढा, 4 दुने 8, 4 सक 48 नाही, 4 1 4, ओके. 4 दुने 10 मधून 8, 2 4 पंचे, ओके. 120 भागीला साइन दुने, अरे बरोबर. तर एका मिनिटात मी म्हणतो की एवढा लिटर भरते.
आता मी व्हॅल्यू काढत नाही, पॉईंटवाली व्हॅल्यू मी काढत. मग आपल्याजवळ टोटल मिनटं किती आहेत? 9 तास 36 मिनिट. तर 9 तासाचे किती मिनिट झाले असते? 9 × 60 करा, 9 × 54, 540 मिनिट हे वाले. आणि अजून किती मिनिट आहेत? अरे 36 मिनिट आहेत ना. 36 मिनिट हे 6 7 576 बरोबर. तर एका मिनिटात किती भरत आहे? 125/12. तर 576 मिनिटात किती म्हणजे काय करायला लागल? डिवाइड या गुणाकार. अभि तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे एकाची किंमत माहित आहे, अनेकांची काळाची. तर काय? अनेकांची माहित आहे, एकाची काळाची आहे. तर नाही शिकल्या? मग एका मिनिटाची किंमत माहित आहे, 576 मिनिटाची काढायची आहे. तर काय करावं लागल? करा लागल याच्या व्हॅल्यू सोबत काय करून टाकून गुणाकार. म्हणजे काय मिळालं असतं आपल्याला? अरे ते जाऊ द्या ना, आपल्याला जास्त दुर्लक्षवाला काढून ना. हा एवढा मोठा खायला काढून यार आपण 9 तास 36 मिनिटाच्या कशाला काढून? जास्त किती झाला? 9 तास मधून 9 आवर आणि 36 मिनिटामधून आपण 8 तास मायनस करा, म्हणजे 1 आवर 36 मिनिटच तर जास्त गेला ना. हाच काढायचा आहे ना आपल्याला. आपल्याला एका मिनिटाचा माहित आहे, एका आवरचे 60 मिनिट आणि ते वाले टोटल. तर टोटल किती झाले? 96 मिनिट झाले. अरे 96 मिनिट झाले. बस 96 मिनिटांना का करून टाकून मल्टिप्लाय. वाया गेलेला पाणी इज इक्वल टू, इथे लिहून टाकाल वाया गेलेला पाणी. तुमच्यासारखा वाया गेलेला पाणी. एका मिनिटात एवढा, तर 96 मिनिटात किती? तर मग कितीच्या मल्टिप्लाय? 12 1 12 कटला. म्हणूनच बेटा मी ना हा काटलो. समजल्या? तुमच्यासारखे राहिले असते तर पहिले पॉईंटमध्ये काढल्या असत्या त्याले, मग अजून इकडं काटपीट केल्या असत्या. बरोबर आहे? मला माहिती आहे याच्या मल्टिप्लाय समोर करायचा. मग कायले फालतू अजून पॉईंटमध्ये घेऊन जाऊ मी. कळलं? हां. तर मग 8 पंचे 40, हातच्याले 4, 8 दूने 16 आणि 4, हातच्याले 8 1 8, 8 न 2. किती लिटर पाणी जास्तचा गेला रे? 1000 लिटर. म्हणजे 1 मीटर क्यूब जवळजवळ 1 मीटर क्यूब 1000 लिटर. ओके. देन 10वा प्रश्न तुम्ही सोडवू शकता बघा. पुढील सारणीवरून सत्यविधान कोणते? ते यांचा रेशो तुम्हाला काढा लागल. आता इथं बघा समचलन मध्ये हेवी दिलेला आहे आपल्याला, पॉइंटवाला पण दिलेला आहे. तर पहिले आपल्याला समजून घ्यायला लागल की काय रिलेशन आहे. पहिले काय करून पाहतो? यांच्या इंटू करून पाहतो. x1 आणि y इंटू करून पाहतो. किती आला असता? 0.01 इंटू 0.0. तर 5 1 आणि किती संख्येनंतर? 3 संख्येनंतर पॉईंट आला असता. अशी गोष्ट इकडे येऊ शकते का? तर बघा 0.02 इंटू 0.25. थोडा वेळासाठी पॉईंट विसरला. 25 दुने इकडे 2 इकडे 2, 4 संख्येनंतर पॉईंट 1 2 3 4. अरे वा. अरे येत आहे. पहिलाच दणका आपला बरोबर लागला रे बाबा. अरे लागला. तर यांचा काय कॉन्स्टंट आहे? प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे. अरे गुणाकार कॉन्स्टंट आहे. तो कोणता चलन असेल? शिकला ना? रिवाइज केल्या ना? ओके. तर मग x हा व्यस्त चलन y. सेकंड उत्तर. कळलं? तर या प्रकारे तुम्हाला काय करायचे आहे, बाकीचे प्रॉब्लेम जे मी पाठवीन आता किंवा तुमच्या NMMSच्या पुस्तकात किंवा तुमच्या नवोदयच्या पुस्तकातले असतील तर तिथले प्रॉब्लेम सोडवून काढायचे.